नमस्कार, मी डॉक्टर देविका देशमुख, डायरेक्टर केरला आयुर्वेदिक क्लिनिक, विलेपार्ले ईस्ट, मुंबई. आजचा आपला टॉपिक आहे ब्राह्मे मुहूर्त. ब्राह्मे मुहूर्त उत्तिष्ठे जीर्णाजीर्णम परीक्षयेत, असं आयुर्वेदात म्हणलंय. ब्राह्मे मुहूर्त म्हणजे काय? म्हणजे तो मुहूर्त जो सूर्य उदयाच्या 1 तास आधी येतो. 1 ते 1.5 तास आधी धरायला हरकत नाही. म्हणजे आपल्याकडे 4-4:30 ची वेळ येते सकाळची, बरोबर? तसंच हिवाळ्यात थोडासा सूर्य नंतर उगवतो, त्यामुळे 5-5:30 त्याची वेळ आपण धरतो. ब्राह्मे मुहूर्त आपण पाळावा का भजन क्लबिंग आपण पाळावं, हाच टॉपिक आहे. सो स्टे ट्यून्ड टू अंडरस्टँड मोर अबाउट दिस. आपण जेव्हा म्हणतो सेम गोष्ट वेगळ्या पॅकिंग मध्ये दिली तर ती जास्त छान वाटते. आतमध्ये सेम बटाट्याचे वेफर्स असतात, पण बाहेर पॅकिंग असतं लेजचं, मग ते काय जास्त चविष्ट लागतात. तसेच आपण जर घरी तळलेले बटाट्याचे वेफर्स असेल तर ते काय कमी चविष्ट असतात का? तसं नसतं. सेम कॉन्सेप्ट इज हिअर. जेव्हा आपण ब्राह्मे मुहूर्त मध्ये उठतो तेव्हा आपले सगळे इंद्रिय, सगळ्या गोष्टी ज्या बॉडीतल्या प्युरिफिकेशन होत असतात, जसं रात्रभर आपण झोपून उठतो त्यामुळे खाल्लेलं अन्न हे जिरतं, हे जिरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपली बॉडी ऑलरेडी टॉक्सिन्सला बाहेर टाकत असते आणि पर्यावरणातला जो ऑक्सिजन कंटेंट असतो तो सगळ्यात हाय असतो त्यामुळे बॉडी ऑक्सिजनला घेत असते. आणि म्हणूनच या मुहूर्तावर जेव्हा आपण उठतो तेव्हा आपला ब्रेन फंक्शनिंग हे सगळ्यात ऑप्टिमम लेवलवर, म्हणजे सगळ्यात जास्त लेवलवर चालू होतं. म्हणूनच ब्राह्मे मुहूर्ताचा काळ आहे. त्या वेळात मुलांनी सकाळी उठून योगासनं केली, अभ्यास केला, सूर्यनमस्कार घातले किंवा स्वतःसाठी आपण ज्या गोष्टी करतो त्याच्या सगळ्यात जास्त पॉवरफुल इम्पॅक्ट हा ब्राह्मे मुहूर्त मध्ये होतो. आणि म्हणूनच आयुर्वेदात एम्फसाइज करून ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे म्हणजे त्यावेळेस तुम्ही उठला पाहिजेत आणि आपला दिवस सुरू केला पाहिजे हे म्हणलं जातं. आता आली गोष्ट भजन क्लबिंगची. जेव्हा आपण भजन क्लबिंग करतो म्हणजे सध्याची जेनझीची जी कन्सेप्ट चालू आहे, जिथे क्लबिंगला ते जातात किंवा कॉन्सर्ट्सला जातात, पण त्याच्यात भजनावळी असतात, त्याच्यात बरंच काही आध्यात्मिक बोललं जातं, सांगितलं जातं, म्युझिकमध्ये प्ले होतं, जॅमिंग होतं आणि म्युझिकच्या त्या बीट्सवर ही सगळी मंडळी नुसती नाचत गात असतात. हे भजन क्लबिंग इज अन एक्सिलेंट कॉन्सेप्ट इज व्हॉट आय वुड से, बट इफ डन इन द राईट टायमिंग. म्हणजे भजन क्लबिंग तुम्ही संध्याकाळी जाता तेव्हा तुम्ही एकदम चांगली वाईब घेऊन येता, पण only to come back and sleep? So then what is the point? The point here is to imbibe more and more positivity when you're awake for the whole day. तुम्ही सकाळी उठून जर हे भजन क्लबिंग अटेंड करून ऑफिसला गेलात, जर अशी काही कन्सेप्ट होऊ शकली तर दॅट विल बेनिफिट यू डेफिनेटली मोर. कारण तो जो काळ आहे त्याच्यातच तुमची अंगातली जी ऊर्जा, जी सर्काडियन रिदम असतो, युज्युअल रिदम, हा चांगला प्रकारे चालू होतो. ना की झोपायच्या आधी ॲड्रिनालिन रश जे येतं किंवा एक गश ऑफ फ्लो येतो, एक हॅपी वाईब्स आणि हॅपी मूड येतो, दॅट विल ॲक्च्युअली चॅनलाइज यू नॉट टू स्लीप बट फॉर यू टू फंक्शन ॲट द ऑप्टिमम लेवल. त्यामुळे भजन क्लबिंग जेव्हा आपण करतो, जी सध्याची जेनझीची संकल्पना आहे ती अतिशय छान आहे. फक्त याचं टायमिंग बदललं तर याचे परिणाम आपल्याला जास्त चांगल्यारित्या बघायला मिळतील. धन्यवाद.